हॅलो. तर दुंद्रे गावचे सुपुत्र संतोष अनंत चौधरी, चौधरी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्स तसेच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या सामन्यांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. थँक्यू आकाश सर. आवाज स्पर्धा पाहतोय मोरिया 11 क्रिकेट संघ दोंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास खारोडकर स्मृती चषक 2024 हे स्पर्धे पर्व पाहतोय. कैलासवासी रोहिदास खारोडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम आज मात्र मोरिया 11 क्रिकेट संघ करतोय. या मॅच साठी 2 पंच आपण पाहतोय. ऑफिशियल पंच जितू दादा सिनारे आणि त्यांच्या समेत अश्विन दादा भोपी त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. भानगर विपक्ष धुंद्रे या दोन संघांमध्ये लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. P1चा पहिला गोलंदाज सचिन पाटील या संघाचा संगनायक. पहिला चेंडू आखोडाबाद चेंडू चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्स सीमा पार हा चौकार. मान्यवर पांडुरंग शेठ भोपी युवराज जिमचे ओनर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक या आयोजनासाठी आलेले आहे. तर आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व पांडुरंग दादा भोपी पलक्षेप यांचे सर्व युवराज जिमचे मालक त्यांचे स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार दमदार लागवला फलंदाज होता तिथे जयेश. आता मात्र पंचांचा इशारा वाईट चेंडू नाही मात्र धावसंख्येमध्ये अवंत धावसंख्येमध्ये भर 5 या आकड्यावरती पहिलं शतक गोलंदाज संघाचा संगनायक सचिन पाटील आपण पाहतोय. जयेश आणि प्रेमची सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट करण्याच्या उद्देशानं हे 2 फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा सचिन पाटील. आता मात्र खोलोपद्या चेंडू होता फलंदाज समजला नाही आणि मात्र निर्धाव चेंडू जे सांगता निर्धाव चेंडू फेकला गेलाय गोलंदाज सचिन पाटील या गोलंदाजांना. एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. एक दिमागदार देखणं आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुलटा चेंडू बॅटचा मात्र खालचा भाग लागला आणि मात्र परिणाम एकच धाव. एका धावनं संघाची धावसंख्या आपण पाहतो. पहिलं शतमार्ग असताना भानगर संघ खेळतोय 6 या आकड्यावरती बिनगडी बाद असताना. सहा धावा लागल्या गेल्या तर आपण पाहू शकाल. प्रेम आणि जयेश ही सलामीची जोडी. प्रेम प्रथमतः ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. आता मात्र प्रेम हा आलाय तडाखा दिमागदार षटकार. अप्रतिम फटकेबाजी प्रेमच्या माध्यमातून षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या डबल विजिट मध्ये 12 या आकड्यावरती पहिलं शतक मार्ग असताना P1च्या शतकामध्ये मात्र हावी ठरतोय फलंदाज प्रेम आपण पाहतोय. पुन्हा एकदा सचिन पाटील आकडेबाद चेंडू होता तिथे दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा सचिन पाटील पुढचा चेंडू फेकेल. बॅटचा इन्साइड तिथे क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी न करता मयूर न चांगला जज केलाय आणि फलंदाज होईल बाद. पहिला हात लागला गेलाय.
फलंदाज तिथे माघारी परतलाय. प्रेम चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मयूर उसटकरच्या माध्यमातून चेंडूला जज केलं आणि मात्र विकेट मिळवली आपल्या संघाला. गोलंदाज मात्र सचिन पाटीलनं चांगलं क्षेत्र फेकलं. षटकार आल्यानंतर कमबॅक रित्या गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रफ्तारचा सौदागर वैभव पाटील आपण पाहू शकाल. वैभव पाटील थोडेसे इंजरी मधनं आता मात्र क्रिकेटमध्ये कमबॅक केलाय. आज मात्र कशा रीतीची गोलंदाजी करेल हे पाहणं तेवढं गरजेचं असेल. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अजय पोपिट्याला आपण पाहतोय. जयेश आणि अजय पोपिट्याला पण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चेंडू हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. एका धावण्यात संघाची धावसंख्या भानगर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 13 या कडेवरती आपण पाहू शकाल. 13 धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एका गडीच्या मोबदल्यात. द स्ट्राईक एंडला फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आलाय अजय पोपेटेला आपण पाहतोय. वैभव पाटील पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकेल. आता मात्र चेंडू पडल्यानंतर खाली आदलला आणि पंचांचा इशारा. फलंदाज बाद अजय पोपेटा बॅक टू दी पवेलियन. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज आणि मात्र दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळवली गोलंदाज वैभव पाटीलनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओमकारला आपण पाहू शकाल. चांगली हाईट त्याची आपण पाहतोय. एक हाईटर बॅट्समन ओमकारला आपण पाहतोय. नेहमीच त्यानं चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र कशा रीतीची फलंदाजी करतील हे पाहणं तेवढं गरजेचं असेल. गोलंदाज तितका चांगला गोलंदाज वैभव पाटील आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल मात्र दुसऱ्या अटॅमध्ये जज केलाय फलंदाज ओमकार. बॅक टू बॅक दुसऱ्या गडी बाद भानगर संघ. जयेशनं ती मात्र नाराजीरित्या फलंदाजी आता ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकाचा फलंदाज पोपेटेला आपण पाहू. वैभव टू वैभव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. डावकुऱ्याचा फलंदाज क्षेत्ररक्षक मध्ये बदल आपण पाहतोय. ऑन हॅट्रिकच्या जोरावरती गोलंदाज वैभव पाटील आपण पाहतोय. दरम्यान आगमन झालेलं आहे आमचे अतिथीगण आदरणीय बालूशेठ पाटील साहेब धुंद्रे आणि बालूशेठ चौधरी साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. स्वागत आहे आपलं. येस थँक्यू. उपस्थित मान्यवर बालूशेठ चौधरी धुंद्रे गावचे सुपुत्र या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान देत असताना आपण या व्यासपीठावरती आपल्या सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सज्ज असतील वैभव पाटील. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल होता मात्र तिथे फक्त एकच धाव. एक धावानं संघाची टोटल आपण पाहतोय 14 धावा. या षटकाचा विचार केला 4 चेंडू फेकल्यानंतर धावसंख्या फक्त 2 आपण पाहतोय. 2 विकेट आणि 2 धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी
जयेश वरती आता पूर्णपणे जबाबदारी असेल. संघाचा संघनायक आपण जयेशला पाहतोय. जयेश आता मात्र कितपत हवी ठरेल हे पाहणं तेवढं गरजेचं. गोलंदाज वैभव, खोलोपतीचा चेंडू होता, चेंडू सीमा पार, आकाशला गवस निघालणारा दमदार षटकार. ट्वेंटी धावा आपण पाहतोय. दुसरं शतक. आता मात्र मी कौतुक केलं होतं गोलंदाजचं, परंतु तितकंच मात्र चांगला फलंदाज स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पूर्णपणे हावी ठरलाय गोलंदाजावरती. फलंदाज जयेशला आपण पाहतोय. 20 धावा ऑन अ बोर्ड. शेवटचा चेंडू बाकी असेल. दुसऱ्या शतकातील वैभव पाटील पुणे इथे सज्ज असतील. आकडवाय चेंडू होता, चांगला फटका पाहायला मला. शेट ड्राईव्ह. मयूर तिथपर्यंत जज करेल, उचलेल, फेकेल आणि पंचांचा इशारा. दुसऱ्या शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जीवन पाटील आपण पाहू शकाल. बऱ्याच काळानंतर जीवन पाटीलला आम्ही पाहतोय. 20 धावा लागले गेलेत 2 शतकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा जीवन पाटील तिसरे शतक घेऊन आलाय गोलंदाज जीवन पाटील. स्लो मध्ये चेंडू होता, स्वतःच्या फॉल्टर मध्ये चेंडूला जज करेल का. आता मात्र मिस फील्ड पाहायला मिळेल. इझी कॅच घेण्याचा प्रयत्न होता. एक झेलची किंमत कितपत महाग ठरेल हे पाहणं तेवढं गरजेचं असं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये होता. क्षेत्ररक्षण मात्र स्वतःच्या फॉल्टर मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस फील्ड पाहायला मिळाली. आणि या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 22. 23 धावा. पुन्हा एकदा जीवन पाटील पुढचा चेंडू फेकेल. स्लोअर मध्ये चेंडू होता, आडव्या बॅट न केल्याचा प्रयत्न होता. जयेश आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूमध्ये जरूर संधी प्राप्त झाली होती, मात्र संधीचं सोनं तितकं करता आलं नाही जीवन पाटील या गोलंदाजाला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जीवन, पुन्हा एकदा चांगला बॅकअप पाहायला मिळाला तिथे. इष्टिरक्षक मागे चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. तिसऱ्या शतकामध्ये 3 चेंडू फेकले गेले जीवन पाटीलनं आणि 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. 23 धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतोय जयेश सलामीवीर फलंदाज आपण त्याला पाहिलं होतं. षटका जरूर आला त्याच्या बॅट मधून, मात्र जीवन चांगली कमबॅक रित्या गोलंदाजी केली. पुन्हा एकदा स्लो मध्ये चेंडू, चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे, कुठल्या प्रकारची चुकी न करता फलंदाज होईल बाद. जयेश बॅक टू दी पवेलियन.
गेलेत. 24 धावा, तिसरं शतक मार्ग असताना 24 धावा फक्त पाहतो. या शतकामध्ये अद्याप कुठलाही मोठा फटका आला नाहीये. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना दोंद्रे संघ, यंगस्टर दोंद्रे संघ मैदानाच्या आतमध्ये आज खेळ साकार करत असताना डावखुर त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वैभव पोपेटेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा जीवन पंचांचा इशाराला लेग स्टंपच्या बाहेर जाण्याचा चेंडू वाईटच्या मतदार संघाची धावसंख्या 25 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल. तिसऱ्या शतकातील गोलंदाज जीवन पाटील आपण पाहतोय. व्हेरिएशन आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. हा आलाय तडाखा, परंतु तिथे क्षेत्ररक्षण कमालीचं केलं जात आहे. पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल. वैभव पोपेटा बॅक टू द पवेलियन. यावेळी गुरुनाथ शेठ भोपी, नेरे दोंद्रे विभाग मनसे अध्यक्ष यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर्व दानशुदात्यांचं मनापासून या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक आभार व्यक्त करतोय. चौथं शतक, शेवटचं शतक, स्लॉगवरचं शतक, गोलंदाजला आपण पाहू शकाल. डावखुऱ्याचा गोलंदाज सिद्धार्थ उसाटकरला आपण पाहू शकाल. डावखुऱ्याचा गोलंदाज इन स्विंग करणारा गोलंदाज आपण पाहतो. दांडी गुल, कमालीचा चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत असताना सिद्धार्थला मिळाली सफलता. फलंदाज होईल बाद भानगड संघाचा. सुभाष शेठ खारुडकर, धुंद्रपाडा, आपण व्यासपीठावरती या. आपल्याला आयोजक इन्व्हाइट करतात. आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सुभाष खारुडकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. चांगली गोलंदाजी सिद्धार्थ हा यंग टॅलेंट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार करत असताना आता मात्र मयूरनं चेंडूची अडवणी केली. मात्र फेकी खराब पाहायला मिळाली. तिथं क्षेत्ररक्षक मध्ये चांगला बॅकअप पाहायला मिळाला. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. 25 धावेवरती इथे आम्ही विनंती करीत आहोत आमचे अतिथीगण सकाळ सत्रापासून आपण पाहतोय कैलास असेल आणि टीम धुंद्रेपाडा असेल यांच्या खरं तर ओठांवरती चर्चा राहिली. ते आमचे अतिथीगण उदय डांगरकर साहेब उसरले, आपण आला असाल तर आपण यायचं आहे मंचावरती. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेलकम ऑन द स्टेज. स्वागत आहे. पुन्हा एकदा सिद्धार्थ बॅटची इन्साइड चांगला फटका पाहायला मिळाला. टाइम शॉट तिथे बाउंड्रीला क्लिअर केलाय. चेंडू गोलीच्या वेगानं हा आलाय चौकार.
थँक्यू डीजे. 29 धावपल करती लागले गेलेत. सिद्धार्थ पुन्हा इथे सज्ज असे सिद्धार्थ उसाटकर. आकडोबा चेंडू होता तिथे, चेंडूला चांगला फटका पाहायला मिळाला. फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आज धुंद्रे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 30 धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करतोय भानगर संघ, त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय धुंद्रे संघ आणि 30 धावा धावपगती लागल्या गेल्यात. पहिल्या 3 सामन्याचा विचार केला चांगला उच्चांक 71 धावा त्यानं केले होत्या. मात्र पंचांचा इशारा वाईट चेंडू. वाईट चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या 31 आपण पाहतोय. धावा आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा सिद्धार्थ. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू फेकला. पडल्यानंतर थोडसा बाहेर निघाला आणि मात्र परिणाम डॉट चेंडू पाहायला मिळाला. फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आज मात्र पाहायला मिळाली धुंद्रे संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धार्थ. चेंडू हवेमध्ये. शेवटचा मात्र चेंडू होता. मात्र शेवटच्या मुमेंटला चेंडू सीमा पार. हा दमदार षटकार. थँक्यू. हॅलो. इथे विनंती आहे पहा, धुंद्रे गावचे राजकीय स्थितीच्या वरची बुलंद तोफ अर्थातच शत्रुघ्न उसाटकर साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आणि उसरलीचे आमचे एक उत्कृष्ट खेळाडू उदय डांगरकर यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. स्वागत आहे आपलं. त्यानंतर आम्ही ते सन्मान करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. त्यासाठी आपण बालुशेठ चौधरी साहेबांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. हा सन्मान इथे केला जाईल एका नेतृत्वाचा. हा सन्मान जाईल क्रिकेटचा एका चाहत्याचा. हा सन्मान आहे बालुशेठ चौधरी साहेबांचा. एक उत्कृष्ट पेंटिंग कलाकार आणि त्यासोबत गणपतीच्या सुबक मूर्ती ज्यांच्या माध्यमातून बनवले जातात त्यांचे समाधान खारुटकर साहेब यांच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. हा सन्मान आपण पाहिला. त्यानंतर यापुढील सन्मान भाया चौधरी यांचा मी सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यापुढील सन्मान इथे केला जाईल बाळासाहेब चौधरी साहेबांचा सन्मान आपण इथे पाहतो. तर आपण हा सन्मान करूया. सन्मान करण्यासाठी आपण जाऊयात. पुन्हा एकदा आयोजक आमचे एक उत्कृष्ट श्री गणेश मूर्तींचे कलाकार म्हणजेच समाधान खारुटकर यांच्या वतीनं हा सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या थाटामाटानं इथे हा सन्मान सोहळा पार पाडला जात आहे. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित करण्यात आहे. खेळाडू आहे मान्यवर आहेत भाया चौधरी. आज धुंद्रे संघाला सपोर्टसाठी देखील इथे उपस्थित आहेत आणि हा सन्मान आपण पाहतो. ती रेड कलरची सिलेरिओ आहे बघा. रेड कलरची सिलेरिओ ती थोडी तिथून हलवा. रेड कलरची सिलेरिओ. दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे. ज्या पाहुण्यांची आपण वाट पाहिली त्या अतिथीगण आदरणीय शत्रुघ्न भाई उसाटकर, बीजेपीचे धडाडीचे कार्यकर्ते, राजकीय क्षितिजावरची बुलंद तोफ आणि या परिसरातील धुंद्रे गावातील हरहुन्नरी विकास पुरुष म्हणून ज्यांची गणना केली जाते त्यांचे शत्रुघ्न भाई उसाटकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष 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 स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. सामना असेल उसरली आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत खानाव. या 2 टीमचे खेळाडू असतील. दोन्ही टीमचे खेळाडू आपण टॉस साठी यायचं आहे. दरम्यान वेल आहे आपण जाऊयात सन्मानाकडे. ज्या पाहुण्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली ते आमचे अतिथीगण शत्रुघ्न भाई उसाटकर साहेब,
दुंद्रे गावातील राजकीय क्षितिजावरची बुलंद तोप प्रसन्नदा ठाकूर यांचे गळाचे ताईत आणि बीजेपीचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे शत्रुघ्नभाई उसाटकर यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. बालूशेठ चौधरी साहेबांच्या वतीनं आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेन बालूशेठ साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते इथे सन्मान करायचा आहे शत्रुघ्नभाई उसाटकर यांचा. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल आणि हा सन्मान आपण त्यांचा पाहतो इकडे. 36 टार्गेट आहे सेकंड हाफ साठी. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ अगदी टेनिस क्रिकेटच्या या खेळाकडे आपण वळणार आहोत. दरम्यान जर विचार केला सामन्याचा तर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली बानगर संघाची. परंतु मी म्हणेन या 36 धावा बनवायच्या असतील आणि थांबवायच्या असतील तर थांबवण्यासाठी त्यांच्याकडे गोलंदाज आहेत आणि फलंदाज आहेत टीम दुंद्रेकडे. नौका संघ असणार आहे दुंद्रे कारण या सीझन मधील हा पहिला सामना ते खेळतायत. हर्षल भगत आहेत इनॅक्शन मध्ये आज. त्यांची फलंदाजी बघायला सर्वांना आवडेल कारण अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूच्या आपण पाहिलेलं आहे की विस्फोटक फलंदाजीनं सर्वांना इम्प्रेस केलंय. त्यानंतर वैभव पाटील इज बॅक झालेत आणि सपोर्टसाठी आपण पाहतो किशोर महेश दोनही खेळाडू आहेत संघाच्या खरं तर सपोर्टसाठी. निशांत नितीन माली आहेत आपण पाहतोय नितीन पाटील आहेत या सामन्यामध्ये खेळण्यासाठी. त्यांची देखील फलंदाजी सर्वांना पाहायला मिळेल. त्यानंतर ज्या वेळेला तिरंगा संघ उदयास आला त्यावेळेला मयूर या खेळाडूचा खूप दबदबा आपण पाहायचो. आता विलुप्त झालेला हा सितारा पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. बालूशेठ चौधरी साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपये एकदा जोरदार टाळ्याने आपण या मान्यवरांचं स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मित्रांनो भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं ही म्हणतात आपल्या परिसरातील या अतिथीगणांची संस्कृती. त्या संस्कृतीचा वारसा जपलाय त्यांनी. भारताची संस्कृती जपली आहे त्यांनी. देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं या खरं तर उंगतीच कार्य करणारी ही व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं नक्कीच खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये. खानाव टीम तुमचा कॅप्टन नाहीये. भरपूर वेळ घेतलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. तुम्ही वेळ विलंब करू नका प्लीज. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फटका दिमागदार आहे. सचिन पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय हा षटकार. अडतीस धावांचं टार्गेट आणि 38चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये समोर आपण पाहतोय सचिन पाटील. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. या खेळाडूकडे अगदी चांगली शैली आहे खेळण्याची आणि ती शैली आज सिद्ध करतोय तो मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती आघात केला. चेंडूची मागणी आहे. ऑफिशियल्स आमचे मुख्य पंच अश्विन भोपी सर आहेत आणि उपमुख्य पंच म्हणून काम करतायत सत्याभाई. चेंडू सापडलाय. नक्कीच मैदानाकडे जाऊ. अंतिम बॉलवरती विजय मोहिते या फलंदाजांना जो आघात केला होता तिथे आपण पाहिलं की त्या धावांची इन्व्हेस्टमेंट थोडी वाढली आणि तो षटकार या सामन्यामध्ये लढण्याची ताकद देईल टीम भानगरला यात काही मात्र शंका नाहीये. आडिटर फलंदाज आहे. चेंडू मिस करेल परंतु आघात करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे ते त्यानं सिद्ध. पुन्हा एकदा ओमकारचा पुढील बॉल आघात केला. बॉलवरती गॅप मधून मारायचा प्रयत्न किरण पोपेडा प्रेम तिकडे आपण पाहतोय आणि प्रेमच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. या परिसरातील आपण पाहिलं तर भानगर संघ लिमिटेड क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहतो आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर तिकडे त्यांना एक सुपरस्टार फलंदाज मिळाला प्रेम मडवी. प्रेमचं आपण फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं की खूप छान फलंदाजी तो करत असतो परंतु आज त्याची फलंदाजी आपल्याला थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली. संघ थोडासा बॅकफुटवरती गेला परंतु मी म्हणेन अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे. 4 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने धावा आहेत समोरील संघाला. हवेमध्ये बॉल विजय मोहितेकडे हा झेल आहे आणि साधा सोपा झेल. फलंदाज होतोय बाद. चांगला झेल. धक्का बसेल टीमला. सचिन मुंडे आपण यायचंय. तुम्ही इथे हाजीर आहात. टॉस साठी या प्लीज. ही विनंती आहे तुम्हाला.
झेल पकडलाय विजयनं आज अगदी चांगल्या इन्फॉर्म मध्ये तो पाहायला मिळतोय संघासाठी. आपण जर पाहिलं तर मधीच धावून आलाय अगदी आता झेल टिपत बॅकअप दिलंय संघासाठी. ओमकारनं प्राप्त केली सफलता. यावेळचा बॉल पुन्हा एकदा उंच गेलाय. झेलची संधी असणार आहे. 3 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल लँड होताना आपण पाहू शकतो. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, येईल चौकार. फलंदाच्या बॅट मधून आल्या 4 धावा. चौकार. क्या बात आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते. आघात केले जात आहेत. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. मग त्यामध्ये आपण जर सुरुवातीलाच जर वेल बिगन सुरुवात केली तर मग हाफ डन आपला तिथेच निश्चित होईल. इंग्रजीमधील एक प्रोवर्ब वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे अर्धा पडला तुम्ही तिथेच निश्चित केलेला असतो. इथे पहा हा चांगला चेंडू आहे. ओमकारची आपण जर पाहिली शरीर यष्टी तर उंच खुरा बांधा आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो की समोरील फलंदाजांना त्याच्यावरती अटॅक करणं एवढं सोपं नसतं. इकडे आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच टोटल कार्डवरती 11 धावा. समोरून आपण पाहतोय फ्रंट फुटला जाऊन खेळायचा हा निर्णय आपण तिकडे पाहिलाय. 1 धाव पाहायला मिळाली. एका धावेनं धावफलक आपण पाहतोय पुढे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलं जातं. एका षटकामागे राखली 12ची सरासरी. 1 गडी बाद झालाय त्यांचा साहिल. जिथे एका धक्क्याच्या मोबदल्यामध्ये दुंद्रे संघ खेळतोय. उचरली आणि खानाव या 2 संघाच्या दरम्यान आपण इथे टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस साठी आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. प्रसाद आपण पाहतोय संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण संघनायक प्रणव तात्रे याला पाहतो. तर आपण सामन्याचा नाणेफेकीचा कौल करीत आहोत. टॉस साठी आपण जाऊयात भाई शत्रुघ्न चौधरी साहेब यांच्या वतीनं आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. उसाटकर साहेब यांच्या वतीनं आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. शत्रुघ्न भाई उसाटकर यांच्या वतीनं आपण टॉस करतोय. खानाव आणि विरोधामध्ये आहेत उसरली ब या 2 संघांच्या दरम्यान आपण इथे टॉस करणार आहोत. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. यावरती आपण फोकस करायचंय. वे टू गो. टॉस साठी आपण जाऊ मैदानामध्ये. मैदानाच्या आतमध्ये जाणं तितकंच महत्वाचं. इकडे आपण पाहतोय टॉस केला जात आहे. षटकासाठी आपण पाहतोय प्राचारण केलं जाईल आता जय मोहितेला. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी अवगत असलेला अष्टपैलू. यस टॉस बॉक्स मधून समाचार येतोय टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच टीम उसरलीनं. उसरली संघानं टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉथ टीम्स. यावेळचा बॉल पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो आघात करायचा मयूरचा प्रयत्न परंतु जयेश आहे चतुर चालाक आणि जयेशची तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जितकी चांगली त्यांना दाखवली होती फलंदाजी. प्रत्येकी सिक्सर साठी फलंदाजासाठी एक पारितोषिक आहे. शत्रुघ्न भाई उसाटकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन खेळाडूचा गौरव केला जाईल. फटका छान खेळलाय तिकडे खेळाडू आहे तो उपलब्ध. फिल्डिंग खूप छान पाहायला मिळते. अजयच्या माध्यमातून फिल्डिंगची व्यूहरचना. एक सिंगल तिथे आपण पाहतोय. एका धावेनं धावफलक जाईल पुढे. धावफलकाला आकार आला. एकूण धावा धावफलकावरती 13 पाहायला मिळतात. 13 रन्स आपण धावबोर्डावरती पाहतो टीमच्या. टोटल कार्डवरती लागलेल्या या धावा 13 रन्स टोटल कार्डवरती लागल्या त्या धावा. एक गड्याचा मोबदला मोजलाय तिकडे. साहिल बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं मयूर आणि सचिन हे 2 फलंदाज खेळतात. एकाचं 5चं योगदान आहे 6चं आणि एकाचं 7चं योगदान आहे. सचिन 7 वरती नाबाद खेळतोय. पुढचा बॉल जयेश ओव्हर द विकेट ना. फटका छान आहे. धमाकेदार स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नजाकतदार चौकार.
जबरदस्त फटकेबाजी, रिव्हर्स स्ट्रोक तिकडे अटेम्प्ट केला. अगदी गोलंदाजचा ट्रान्स ओळखला, शैली ओळखली आणि त्यानं काम केलं तिकडे. कारण गुडलँड स्पॉटवरती आपटीपार बॉल टाकतोय जय आणि ह्या गोष्टीवरती त्यानं फोकस केलं. अगदी इकडे रिव्हर्स स्ट्रोक त्याच्या मधीसाठी मी म्हणेन धावून आला. या बॉलवरती 4 धावा मिळाल्या. 4 17च्या घरामध्ये आता टीम दुंदरे जाऊन पोहोचले दुसऱ्या हाफमध्ये खेळत असताना. या चेंडूच्या तिसऱ्या बॉलवरती आला चौकार. 5 धावा खर्च करत गोलंदाजीची धुरा सांभाळतोय गोलंदाज. परंतु बॅकअपची गरज आहे टीम भानगरला, यावरती फोकस करावा लागेल. 10ची सरासरी आहे. त्या सरासरीनं जरी चाललं तरी अंतिम क्षणापर्यंत आपण पाहू की सामन्यामध्ये सर्वांना अगदी रोमांचकता जरूर पाहायला मिळेल. आणि त्याच शोधामध्ये भानगर संघ देखील आहे की कधी आम्ही या मॅचमध्ये त्या गोष्टी साधतो. परंतु नाही, समोर फलंदाज तितक्याच ताकदीचा या वेळेला फ्रंट फूटला येऊन ठोकलाय. बॉल सीमारेषा पार लॉंग ऑनच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. षटकार. साटकर यांच्या वतीने कॅश प्राइज होता. बीजेपीचे धडाडीचे कार्यकर्ते आपण पाहतो की विना अपॉइंटमेंट ते प्रसन्नता ठाकूर यांची भेट घेतात. हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे या परिसरामध्ये आणि ते आपण पाहू शकतो. शत्रुघ्न भाई उसाटकर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइजेस खेळाडूला देण्यात येत आहेत. या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर दुंदरे गावामध्ये अनेक सारी विकास कामं, मग कला, क्रीडा आणि शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान नियमितपणे लाभतं आणि एक चांगलं दानशूर नेतृत्व आपण पाहतो. शत्रुघ्न भाई उसाटकर यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. कट करायचा यावेळेला प्रयत्न होता परंतु वेगवान चेंडू रिलीज केलाय जयेशनं. अगदी वेगावरती सवार झाला. प्रिव्हियस बॉलवरती षटकार आला होता. त्या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 23च्या घरामध्ये. टार्गेट आहे 38. अजूनही मी म्हणेन ना वेळ गेलेली नाहीये भानगरसाठी. नाही, सामना इथे दुंदरे संघ जिंकलाय. बॅकअपची गरज आहे टीम भानगरला. ते मिळणार का हा प्रश्न आहे. त्या प्रश्ना चिन्हाचं उत्तर का असेल हे पाहणं महत्वाचं आहे. टीमची धावसंख्या टोटल धावा आहेत 23 रन्स धावफलकावरती. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा आघात करायचा प्रयत्न. यावेळेला प्रेम मडवी आडवा जाईल बॉलच्या. फिल्डिंग खूप छान तिकडे आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत धावांचा धाडस देखील खेळाडू दाखवतो. आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अगदी आपल्याला एक क्विक सिंगल पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या एका धावानं वाढती आहे. दोन्ही ओव्हर्समध्ये 12च्या सरासरीनं चाललेत. 12.00ची सरासरी दाखवत आपण 24 धावांवरती खेळताना पाहतो दुंदरे संघाला आणि त्यामध्ये 1 गड्याचा मोबदला आहे. प्रत्येकी षटकारासाठी शत्रुघ्न भाई उसाटकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे दानशूर नेतृत्व आहे या नेरे विभागाचं, दुंदरे विभागाचं आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. मी आधी चर्चा केली होती की प्रसन्नता ठाकूर यांची विना अपॉइंटमेंट भेट घेणारं कोण असेल तर मग त्यांचं नाव येतं पहिलं. शांत. पाठोपाठ एक आता फलंदाज बाद झालेत. हा दुसरा धक्का आहे ज्यामध्ये आपण पाहिलं की फलंदाज मयूर बाद झाला. नवीन फलंदाज नितीन पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. हा फलंदाज म्हटलं तर मग एक आगळ्या वेगळ्या शैलीनं फलंदाजी करत सर्वांना इम्प्रेस करणारा खेळाडू, लेफ्ट हँडेड बॅट्समन, खास करून गॅपमधून स्ट्रोक एक्झिक्यूट करणं हे या खेळाडूचं प्राथमिक वैशिष्ट्य आहे. अनेक मैदानं गाजवली आहेत सध्या क्रिकेटपासून थोडा दूर, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही आता मैदानात येतोय. कारण अलीकडच्या काळामध्ये तिरंगा क्रिकेट संघाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून देणारे खेळाडू मयूर असेल, त्याच्यानंतर नितीन असेल, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता तग धरून राहिलेत उभे कोण अमर असतील. ते खेळाडू अजूनही आपण पाहतो जे चांगला क्रिकेट खेळताय तेही उच्चतम स्तरावरती त्यांचा क्रिकेट आपण पाहतो. तर या खेळाडूंना आपण कुठेतरी आपण पाहतोय ज्यांनी आता विश्राम घेतला होता, पुन्हा एकदा लो पूलमधून आता त्यांना आपण खेळताना पाहतो. षटक क्रमांक पुढचा कट करायचा प्रयत्न. वेगवान गोलंदाज अजय पोपेटा
वेगावरती सवार, कुठल्याही प्रकारची रन नाहीये, प्रत्येकी डॉट बॉल इथे एक मोमेंट बनवून देईल भानगड टीमला आणि त्यांना मी म्हणेन खास करून गरज आहे त्या गोष्टीची. इकडे आपण जर विचार केला तर अजूनही चांगले फलंदाज आहेत टीम दुंद्रेकडे, ज्यामध्ये अजूनही हर्षल भगतचं येणं बाकी आहे, तो देखील धुवाधार फलंदाजी करू शकतो. यावेळचा फटका छान आहे, बॅटच्या मधोमध फिल्डर उपलब्ध आणि तिकडे थोडीशी ताडंबल उडाली खेळाडूची. धावा जरूर वाचवल्यात, परंतु मी म्हणेन हा झेल पकडणं तितकंच महत्वाचं होतं, कारण ही महत्वाची विकेट आहे. मी चर्चा केली होती या लेफ्ट हँडेड फलंदाजाबद्दल, त्याला दिलंय जीवनदान. एक गाणं आहे कोणा एका संगीतकाराचं की मिळालं जीवदान, मिळाला कोंबडा जिवंत झाला, आता गाजवेल कार्य मैदान. इथे गाजवण्यासाठी आपण जर विचार केला तर टार्गेटला त्यांना फेस करायचं आहे, जिकडे 26 झाल्यात आणि 38 पर्यंत पोहोचायचंय. 8 आणि चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू आहेत, 8 चेंडू 12 धावा. सामना अजूनही संपला नाहीये, नाही कोणी जिंकलंय नाही कोणी हारलंय, मॅच मध्ये अजूनही रोमांचकता आहे आणि आपण पाहतोय हा सामना रोमांचक स्पर्धा चरणशी गेला. रोहिदास स्मृती चषक आपण हे पाहतोय. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अनेक संघ आपली नक्कीच जी आपण पाहतो 365 दिवस वाट बघतात त्या स्पर्धेची. आज आपण जर पाहिलं तर सलग 3ऱ्या वर्षामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय, तिकडे गॅप मधून जाईल आणि चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा अजून एक चौकार. इवन आपण जर पाहिलं सकाळ सत्रामध्ये कुतरपाडाचा खेळाडू होता, तो म्हणजेच स्वप्नील आदईकर, त्याच्या कमरेवरचा रुमाल पडला होता, तो बॉल देखील नो बॉल दिला होता आणि ते आपण पाहतोय हा नो बॉलचा पंचांचा इशारा. त्यामुळं पुढील बॉलवरती असेल फ्री हिट. या बॉलवरती आलाय चौकार. अगदी या बॉलवरती आपण पाहू 4 धावांनी म्हणजे 5 धावांनी वाढ झालेली आहे, 31 धावा. दुंद्रे संघाची आपण पाहतोय काय फलंदाजी पाहायला मिळते, ज्यामध्ये फलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळते ताबडतोड फलंदाजी करतात. आपण जर पाहिलं तर यामध्ये फलंदाजीमध्ये मी म्हणेन मोलाचा वाटा आहे आमच्या शत्रुघ्न भाऊसाटकर यांचा, कारण ज्या पद्धतीनं आपल्या मुलांचा आत्मविश्वास त्यांनी उंचावला, प्रत्येकी सिक्सेससाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं, तिथे आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिटचा बॉल आहे धावा चोरण्यासाठी. ही सचिनची चपलाई आहे. मागील बॉलवरती आपण पाहिलं की खेळण्यामधून विचारलं होतं सचिनला की नो बॉल कोणाचा तुझा आहे का, सचिन म्हणतो माझा कसा, मी गोलंदाज आहे. आणि ज्या वेळेला आपण सायरा फार्म हाऊस तिथे असतात त्यांच्यासोबत जर राहिलो ना तर मग तुम्हाला कपिल शर्माचा शो पाहायची गरज नाही आहे, इतके विनोदी आहेत ते. इथे आपण पाहतो शत्रुघ्न भाऊसाटकर जे या एनडी परिसरामधील एक दानशूर दाते आणि आधी चर्चा केली होती की बीजेपीचे धडाडीचे कार्यकर्ते, राजकीय क्षितिजाच्या वरची बुलंद तोप, त्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचनासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. मी त्यांचा नक्कीच आभार व्यक्त करेन आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेईन. थँक्यू.
टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच टोटल कार्डवरती 31 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज होतोय तयार, विजयाच्या समीप पोहोचलेत. कट करायचा प्रयत्न आहे तिकडे, त्या दिशेमध्ये मयूरला उभं केलंय. मयूरकडून मिसफिल्डिंग झाली आहे, धावा चोरतायत फलंदाज. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तिकडे. टीमची धावसंख्या एकूण 33 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 झालंय समाप्त. अजय पोपेटाचं षटक, या षटकामधून आपण पाहतोय 9 धावा आणि बॅकअप षटक या खरं तर माध्यमातून अजयच्या कडून आलेला आहे टीमसाठी. एकूण धावा धाव फलकावरती आहेत 33. आता 33 धावा बनवत असताना 2 गड्यांचा मोबदला मोजला त्यांनी. उर्वरित आपण जर विचार केला डावाचा तर मग 6 बॉल्स आणि 6 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. येस, 5 धावांची गरज असेल दादा. 5 धावांची गरज आहे. मामा म्हणतोय 5च पाहिजेत. नाही, विकेट पडली तर मग त्या 5 कशा निघायच्या त्यामध्ये देखील मग मोठी ताडंबल उडते खेळाडूंची. हा मामा जिथे असतो तिथे मजा असते आणि मामा प्रत्येक बॉलवरती खाणाखुणा सांगत असतात. मामा आहे तोपर्यंत भाच्याला आधार आहे की होईल लग्न भाच्याचं, कारण मामा काकान बांधेल. 33 धावा धावफलकावरती. अंतिम षटक 6 मध्ये 5 धावांची गरज. षटक सोपावलंय प्रेम मडवीकडे. ताकदवर गोलंदाज, प्रमुख अस्त्र आणि प्रमुख शस्त्र आहे या टीमचा. प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. तर समोर आहे नितीन पाटील, लेफ्ट हँडेड. कट करायचा प्रयत्न, हलक्या हाताने कट केला. फिल्डर होता तिकडे, सिंगल प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी जोरदार मिस फील्ड इज हेयर अँड एक्स्ट्रा रन्स इज देअर. पा पुन्हा एकदा चूक. या चुका तुम्हाला त्रास देतील. जो भानगर संघ गतवर्षी आपण पाहिला भन्नाट फॉर्म मध्ये राहिला होता, तो भानगर संघ यावर्षी थोडासा फॉर्म पासून झुंजतोय. मागील वर्षामध्ये अनेक साऱ्या ट्रॉफीज जिंकल्या होत्या या भानगर संघानं. यावर्षी आपण जर पाहिलं तर मग जय सारखा एक मातब्बर खेळाडू त्यांचा इन्फॉर्म आहे. ओमकार थोडासा जरूर आउट ऑफ फॉर्म आहे. त्या फॉर्मला आणणं आपल्या खरं तर गाव हितासाठी आणि संघ हितासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सराव आणि सराव या गोष्टी तुम्हाला नक्कीच बलकट करतील, यात काही मतशंका नाही. अजूनही आपण पाहतोय उर्वरित चेंडू गणित समीकरण. येणारे बॉल आहेत टोटल 5 आणि 5 मध्ये गरज आहे ती म्हणजेच 2 धावांची, कारण या बॉलवरती आल्या 3 धावा. या परिसरातील आपण पाहतोय एक नामांकित संगीतकार, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो की इर्शालवाडी जी दुर्घटना घडली त्या घटनेवरती ज्यांनी एक चांगलं संगीत दिलं ते आमचे विवेकानंद पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे चिंचवलीचे. मी त्यांना विनंती करेन, या स्वागत आहे आपलं. त्यानंतर आमचे प्रदीप बोपे आहेत, तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. सोबत आपण पाहतोय विशालदादा पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि अंकुश बोपे तसेच राजा फाईट यांचं आगमन झालेलं आहे. या सर्वांना विनंती आहे की आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. या वेलकम ऑन दी स्टेज आपलं देखील इथे सन्मान केला जाईल. ही नावं आहेत परिसरामधील. आपण पाहिलं तर जोड जंगी भजनं ज्यांच्या माध्यमातून